भारतीय जनता पक्षाजवळ स्वतः आणि आमचे मित्रपक्ष आणि आमच्यासोबत असलेले अपक्ष सह आम्ही तिसरी जागा सहज जिंकू शकतो असा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. आमची पार्टी ही अखिल भारतीय पार्टी आहे, परिवारवादी पार्टी नाही आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे आपण कळलाय का? जो दिवा विजला त्याला पुन्हा आकाडी लावण्याची माझी इच्छा नाही. 12 कोटी जनता हे त्यांचं कुटुंब असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढं करत 2 वर्ष त्यांनी काढले. हे सरकार पूर्णपणानं अपयशी ठरलेले. आज देशामध्ये 4345 जी अशी बालकं आहेत की ज्यांचे आई आणि वडील हे कोरोनाच्या काळामध्ये या दुर्धर आजाराने आपल्यातून निघून गेलेले. अशा बालकांना भविष्यातलं जीवन जगता यावं म्हणून प्रधानमंत्र्यांनी एक PM केअर योजना सुरू केलेली आहे. या योजनेतला लाभ या मुलांना देण्यासाठी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठवलेलं आहे आणि एकूण 4345 विद्यार्थ्यांना हा लाभ प्रदान करण्यात आलेला आहे. आज साधारणतः वयोगटाप्रमाणे हा लाभ देण्यात आलेला आहे आणि ज्या वेळेस वयाचे 23 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला या बालकांना पुढचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून 10 लाख रुपयाचा राशी एकाच वेळेस त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आज केलेली आहे आणि त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे. जिल्ह्याचे कलेक्टर आणि त्यांचे जे कोणी त्याचे लाभधारक आहेत यांचं संयुक्त अकाउंट बँकेमध्ये राहणार आहे. अशा प्रकारचे आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आयडेंटिफाय झालेत ते 9 बालकं आहेत आणि त्या सर्व बालकाला आज बोलून माननीय प्रधानमंत्र्यांनी एक पत्र, एक ओळखपत्र, एक सर्टिफिकेट आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये जे पैसे जमा झालेत त्याचं पासबुकाचं हस्तांतरण आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. प्रधानमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की मी पंतप्रधान म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी तुमच्या सोबत आहे. केवळ राशी देऊन तुमचं दुःख मी हलकं करू शकत नाही, पण अशा प्रसंगी ह्या देशातील प्रधानमंत्री, या देशातील जनता तुमच्या सोबत आहे ही एक भावना तुमच्यामध्ये निर्माण व्हावी आणि पुढचा येणाऱ्या सर्व गोष्टीवर मात करून आपण एक यशस्वी नागरिक व्हावं यासाठी ही योजना प्रधानमंत्र्यांनी लागू केली आहे. आज याचं लॉन्चिंग प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे आणि आम्ही सर्व मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या जिल्ह्याच्या या लाभधारकाला हा लाभ आज दिलेला आहे. पण आता या पिरियडमध्ये 23 वर्ष पूर्ण होईपर्यंत आता त्यांचा जो जीवनक्रम आहे, आता त्यांचं जे जगणं आहे किंवा आता नाही, आता त्यांना जीवन जगण्यासाठी त्यांची एक वेगळी योजना या स्तरावर चालू करण्यात येणार आहे आणि पण त्यानंतर जेव्हा 23 वर्ष होतील तेव्हा त्यांना 10 लाख रुपये मिळणार. किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे देशामध्ये? आता 4345 लाभधारकांना 10 लाख रुपये 23 वर्षानंतर मिळतील. प्रत्येकाचा आकडा वेगळा आहे कारण ते वयोगटाप्रमाणे पैसे दिले आहेत त्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन दरवर्षी किती वेळी आत्ता करता येणार. आणि मुलांपर्यंत आत्ता त्यांना तो पैसाच काढता येणार नाही. तो 23व्या वर्षी काढता येईल जेव्हा ते सज्ञान होतील आणि त्याच्यामुळं त्यांचं पालकत्व म्हणल्यापेक्षा आज जो पैसा जमा होणार आहे त्या मुलगा आणि कलेक्टर यांच्या जॉईंट अकाउंटला तो पैसा आज जमा होणार. बरोबर आहे, पण राज्य शासनाने 50,000 रुपये मधल्या काळामध्ये त्यांनी दिले होते, पण आता दोन्ही आई वडील नाही आहेत
त्यांची परिस्थिती कशी आहे की जे पालक तुमचे नातेवाईक जवळचे असतील किंवा काही त्यांना त्या योजनेमध्ये म्हणजे वसतिगृहात पण ठेवण्यासाठी काय ते त्याच्यात पण आताच्या अन्य परिस्थितीत- नातेवाईकाला याच्यात समाविष्ट करण्यात आलेलं नाही. यामध्ये केवळ त्याच कुटुंबातले बालकं घेतले गेले ज्यांची आई आणि वडील या ठिकाणी आता नाही आहेत. त्यांना भविष्यात 23 वर्षानंतर त्याचा फायदा होईल, लाभ होणार आहे 23 वर्षानंतर. पण आताचा विचार केलेला त्याच्यासाठी आहे. एक वेगळी योजना सुद्धा शासनानं केलेली आहे आणि राज्य सरकार सुद्धा एक वेगळी योजना त्यांच्यासाठी तयार करू सरकार- शकतं. नुसते पैसे देऊन त्यांचं शैक्षणिक वगैरे त्यांचं शैक्षणिक, त्यांचं आरोग्य आणि इतर ज्या काही शासनाच्या सवलती आहेत, मग शिक्षणामध्ये त्यांना केंद्रीय शाळेमधलं ॲडमिशन असू द्या, त्यांना प्राधान्यानं एखाद्या टेक्निकल स्कूलमध्ये जाणं असू द्या. एक मुलगा मूकबधीर आहे, त्या मूकबधीर मुलाला एखाद्या संस्थेमध्ये ॲडमिशन देणं असू द्या. शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत आणि ज्या सवलती आहेत त्या साऱ्या सवलती या मुलांना लागू तर होणार. आपला अन्न विषय निवेदनामध्ये का अजून आम्ही सुरू करतो तुमचं. नाही सर, आज तुम्ही काय बोलणार आहात का? म्हणजे आम्ही रेल्वे- याच्या व्यतिरिक्त अन्य विषय काय बोलणार आहात का? हा एवढा विषय एवढ्यापुरता हा विषय तुमचा संपला म्हणजे इतर विचारायला आम्हाला तुमचं सांगायचं आहे का? दानवे साहेब, या विषयाची लय चिरफाड होणार नाही असं करा फक्त. दानवे साहेब, कोकण रेल्वेसह देशातील अनेक रेल्वेचा खाजगीकरणाची केंद्र सरकारने घात घातला, नेमका काय प्रकार? मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो, रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही. रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही. आणि पुन्हा कोणी येईल तर हा प्रश्न विचारू नका. रेल्वेचं खाजगीकरण मुळीच होणार नाही. पण जे सगळे कोरोना काळात पाटील साहेब सगळे सिनियर सिटीजन असेल, बरेच सगळ्या योजना सवलती बंद केलेत, ते त्यामागचं कारण काय? ते नेमकं कधी सुरू करणार आहात? हे बघा, केवळ पत्रकाराच्याच नाही तर आमच्याही कोविडच्या काळामध्ये सवलती बंद केल्या होत्या, आमच्या सॅलरीज बंद केल्या होत्या, आमचा खासदाराचा फंड बंद केला होता. देश संकटात होता. हळूहळू आता परिस्थिती पूर्वपदावर यायला लागली आणि मला असं वाटतं की या परिस्थितीचा जसं काही रेल्वे अजून सगळ्या रेल्वे सुरू झाल्या नव्हत्या, पण आता हळूहळू आम्ही सगळ्या रेल्वे सुरू करतो. काही ठिकाणचे स्टॉप बंद झाले होते, तेही कालांतरानं सुरू करावं लागतील. काही ठिकाणच्या रेल्वेज बंद झाल्या होत्या, त्याही पूर्वपदावर आणावं लागतील. ज्या काही गोष्टी कोरोनाच्या काळात बंद केल्या होत्या त्याचा वेळोवेळी आढावा घेऊन त्या सुरू करण्यात येतील. कधी पण अपेक्षित 2022 अखेरपर्यंत सगळ्या सवलती सुरू होतील. आज आपण रत्नभूमीत आलात, का आश्वासन आपल्याकडून केलं? नाही, मी आपल्याला सांगितलं का या विषयाला धरून मी आपल्याला सांगू इच्छितो की रेल्वे डिपार्टमेंटनी ज्या ज्या गोष्टी बंद केल्या होत्या त्याचा पुढच्या काळात आढावा घेऊन या गोष्टी किती लवकर आपल्याला सुरू करता येईल हे त्याचा आम्ही सर, आढावा ठरवू. 372 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत रेल्वेच्या, कारण त्या जुन्या झाल्या म्हणून की कोळसा वाहतूक नेमकं काय? नेमकं तुम्हाला माहिती आहे, तरी पण तुमच्याकडून ऐकायचं आहे. या देशामध्ये कोळसा संकट मोठं होतं. आपल्या देशामध्ये 80% कोळसा तयार होतो, 20% कोळसा आपण बाहेरून आणतो. आपल्या कोळशाचा ग्रेडनुसार भाव आहे 1200 रुपयापासून 2200 रुपयापर्यंत. बाहेरच्या देशातून कोळसा जो आणला जातो त्याचा 10,000 रुपयाचा भाव आहे, म्हणजे 5 पटीचा भाव जास्त आहे. बाहेरचे रेट वाढले म्हणून आपल्याकडं बाहेरचा कोळसा येणं बंद झाला. म्हणून आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत बाहेरच्या कोळशावर निर्भर न राहता आपल्या कोळशाचं उत्पादन वाढवा आणि तो जास्तीत जास्त वीज निर्मिती केंद्रापर्यंत पाठवा. परंतु पाठवण्याला ज्या काही अडचणी होत्या त्या काही ठिकाणच्या रेल्वे गाड्या रद्द करून आम्ही त्या कोळशासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले आहे आणि म्हणून काही ठिकाणच्या रेल्वे रद्द करण्यात आता आल्या. आपण कोकणात आलात, आपण कोकणात आलात, काय कोकणाला भेट देणार रेल्वेच्या माध्यमातून? एक मिनिट. कोकणाला काय रेल्वेच्या माध्यमातून काय भेट देणार आहात आपण एखादी वेगळी गाडी कोकणासाठी? हे बघा, अशा गाड्या काही भेट द्यायला होत नसतात. जनतेच्या गरजेप्रमाणे या गोष्टी कराव्या लागत असतात. जर अशा प्रकारची काही गरज असेल तर मी आज आता बैठक नाही, अनेक वर्षाची गरज आहे. कोकणातून रेल्वे जाते पण कोकणवासी दानवे साहेब, भेट नको, पण रत्नागिरी दादरची पुरीपासून गाडी सुरू होती, आता दिव्यापर्यंत जाते. तर आपण आता आलात त्याची घोषणा करा. त्याच्यानंतर फक्त कोकण कन्यामध्ये बेडरोल सुरू झालेत, बाकी तुतारीमध्ये नाही. मग तुतारीमध्ये मराठी माणसं नाहीत का? त्याच गाडीमध्ये फक्त मडगावसाठी आहेत. हे नेमके अन्याय वाटतो तो. पर्यटनासाठी एखादी गाडी चालू करा. पेट्रोल सगळ्या गाड्यात देण्याचं रेल्वे खात्यानं आदेश दिलेले आहेत. बंद असलेले पेट्रोल असू द्या, बंद असलेलं पाणी असू द्या, बंद असलेलं भोजन असू द्या, आदेश दिल्याच्या नंतर त्याचा सेटअप लागेपर्यंत जेवढा वेळ लागतो
तेवढाच वेळ तो लागेल. 1 एप्रिलला पण आदेश दिले आता तुम्ही बाकीच्यांना हा, बोलू द्या ना, 1 तुम्ही एप्रिल. जो दणका लावला तर कोणीच बोलेल बिचारे नाही मागे. त्यांच्याकडे दिलेत आम्ही अध्यक्ष गणेश उत्सवाने गाड्या सगळ्या फुल झाल्या गणपती उत्सवात. थांबा एक मिनिट. हां आमचं म्हणणं असं आहे की जी रेल्वे सुरू झाली कोकण रेल्वे तेव्हापासून जी रत्नागिरी दादर जी आहे पॅसेंजर आहे ती तरी तुम्ही तातडीने दादरपर्यंत न्या. आमच्यासारख्याला मुंबईमध्ये ती जायचं. दिव्यापर्यंत जाते, दिव्यापर्यंत. ती तरी तातडीने सुरू करा ना, त्याचं रिझर्वेशन सुरू करा ना, त्याच्यामध्ये तर अडचण काय? करंट बुकिंग बंद आहे. करंट बुकिंग बंद आहे साहेब. रत्नागिरी दादर ही दिव्यापर्यंत जाती, हा ती पुढे दादरपर्यंत दादरपर्यंत आहे. चला एक सूचना आली अजून. करंट बुकिंग बंद सर, कोकण आहे. रेल्वेचा महामार्ग या रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मधल्या 3 जिल्ह्यातील नागरिकांसाठी आहे. पण जेव्हा मंगळागाडी जाते त्याचे कार्गोचे डबे हे मडगावसाठी दिलेले आहेत. रत्नागिरीतल्या किंवा सिंधुदुर्गातल्या एखाद्या माणसाला आपलं सामान दिल्ली किंवा कुठे पाठवायचं असेल तर मंगला गाडीवर मिळत नाही, कारण त्याचा कोटा मडगावलाच दिलेला आहे. म्हणजे रत्नागिरीतल्या माणसाने आपलं सामान मडगावला जाऊन ठेवायचं का? आंब्याच्या वेळेला पण आता आम्हाला दिल्ली फक्त राजधानीला द्यावं लागतं. एखादी वस्तू इव्हन तुम्हाला जरा दिल्लीला काय पाठवायचं असेल तर आम्हाला राजधानीला द्यावं लागतं. रोज मंगळा गाडी रत्नागिरीतनं जाते, पण त्या गाडीला कार्गोला सामान ठेवायला जागा नाही. असं का? असं आहे, रेल्वे पॅसेंजरवर फायद्यात चालत नाही. उलट तुम्ही सूचना करता कार्गोच आम्हाला पाहिजे, पण आम्हाला पाहिजे असलेला कार्गो जर तुमच्याजवळ मिळत असेल तर इथं नक्की त्याचा विचार केला जाईल. आम्ही उलट शोध घेतोय कुठं आम्हाला कार्गो मिळेल, माल वाहतूक. कारण रेल्वेचं आत्माच माल वाहतूक आहे पॅसेंजरपेक्षा. पॅसेंजरला तर सेवा देतो आम्ही, पण कार्गोचं जर तुम्ही मला रत्नागिरीतून म्हणताय ना, तर जरा मी याची स्टडी करतो. नक्की चांगली सूचना आहे, मी याचा विचार करतो. पाटील साहेब, रेल्वेचं आपलं अभिनंदन की आपलं कोकण रेल्वेचं विद्युतीकरण पूर्ण केलं, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. पण डबलीकरणचं काम रखडलंय, ते कधी आपण पूर्ण करणार? असं आहे, कोकणामध्ये डबलीकरणचे काही प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेम म्हणजे सगळ्या ठिकाणी काही ठिकाणी बोगदे आहेत, काही ठिकाणी बोगदे आहेत, काही ठिकाणी हिल आहेत. ज्या ठिकाणी करणं शक्य होतं तोपर्यंत झालेलं आहे. पुढचं जे राहिलं आहे त्याचा विचार करता येईल की का राहिलं आहे म्हणून. पण त्याच्यामध्ये आम्हाला असं प्रभुत्व केलं साहेब, रेल्वेचे ज्या वेगाने कोकण रेल्वेला न्याय मिळत तसा मिळत नाही अशी कोकणमध्ये तरी करत नाही. उद्या मी मंत्री नसल्यावर माझ्या भागातले लोक असेच म्हणते. कोकण रेल्वे मर्ज करणार का? मर्ज करणार का कोकण रेल्वे? नाही. साहेब, आता आपलं राजकीय दानवे साहेब, अरे मागचे बोला. नाही, सगळ्यांनी यांना दिले पॉवर बॅटल. हो, साहेब. दानवे साहेब, आता आपण नेते आहात, एक किशोर भाजपचे आपण नेते आहात. Yes, yes. लवकर बोल. कोकणामध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढतंय. एखाद्या पर्यटनासाठी किंवा पर्यटनासाठी विशेष गाडी. विशेष म्हणजे गाडी यापूर्वी डेक्कन ओडिसी आपल्या मार्गावर धावत होती, परंतु कालांतराने ही डेक्कन ओडिसी बंद करण्यात आली. पुन्हा एकदा ती डेक्कन ओडिसी कोकणात येणार का, ती सुरू होणार का? याचा आढावा घेऊ. सर्वसामान्य नागरिकाला परवडेल अशी हा, पर्यटनाची म्हणजे गाडी ती मागणी होती. दिवाळी गणपती उत्सवाला गाडी गाड्या मागणी असतात. होती. हा, नाही विशेष गाड्या भाव असतात. होतं त्याचं संपूर्ण एकत्र. आणि त्याचबरोबर लाभबरोबर या होते. पर्यटनाच्या बरोबर अलीकडच्या काळामध्ये शनिवार रविवारी गणपतीपुळे आणि खाली सिंधुदुर्गमध्ये पर्यटक येण्याचं प्रमाण जास्त आहे. तर त्या दृष्टीने शनिवार रविवारीसाठी जरी पर्यटनासाठी म्हणून गाड्या सोडल्या रेल्वेच्या एकाच दिवशी तरी त्याचा या वर्षी कोकणामध्ये गणपतीच्या काळात किती गाड्या सोडल्या होत्या माहिती? आता आपण इथं परत आता फुल झालं रिझर्वेशन. किती? या वर्षी तर हां, म्हणजे रेल्वे डिपार्टमेंटना विशेष आता ह्याचा किती लक्ष, जेवढ्या लागतील तेवढ्या, घेणार? जेवढ्या लागतील तेवढ्या. साहेब, फक्त वेटिंग असलं पाहिजे बरं का. हा, म्हणजे आम्ही काय करतो, 50 गाड्या फेऱ्या दिल्या, मग वेटिंग वाढलं, पुन्हा 50 वाढवतो, वेटिंग वाढलं, पुन्हा 50 वाढवतो. अशा काही आम्ही 100 गाड्या 200 गाड्या एकदा डिक्लेअर करत नाही. जसजशी प्रवाशांची वेटिंग वाढत जाईल तसतशा गाड्या दरवर्षी डिक्लेअर करतो. यावर्षी सगळ्यात जास्त गाड्या आम्ही दिल्या होत्या. साहेब, राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार भाजपने दिलेला आहे. रेल्वे काय संपला. घोडा बाजार, रेल्वे संपला. आपण त्याचा ठोस काय रेल्वे. सेवा सुरू करणार आहे. रत्नागिरीमध्ये रोरो सेवा सुरू करणार आहे. आणि असा काही प्रस्ताव अद्यापर्यंत नाही. सर, संभाजीराजेंना जाणीव रेल्वे- आता राज्यसभा. हा, राज्यसभेसाठी भाजपने तिसरा उमेदवार दिलेला आहे. आपण नेते आहात. घोडा बाजार काय नेमका काय? भारतीय जनता पक्षाजवळ स्वतः आणि आमचे मित्र पक्ष
आणि आमच्यासोबत असलेले अपक्ष सह आम्ही तिसरी जागा सहज जिंकू शकतो असा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. पण त्याला उशीर का झाला डिक्लेअर करायला विश्वास असताना पण? असं आहे आमच्या पक्षाची उमेदवारी ठरवण्याची एक पद्धत आहे. राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड होतं. राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड स्थानिक स्तरावर नावाचा विचार करतं, ते केंद्राकडे जातं आणि केंद्र राज्यसभेचे नाव ठरवत असतं. आमची पार्टी ही अखिल भारतीय पार्टी आहे, परिवारवादी पार्टी नाही आहे. परिवारवादी कोंडी करण्याचा प्रयत्न आहे का आम्ही का? शाळेला का प्रेस चालू आहे बाबा? काही अपक्षांची जी मुद्दा आहेत ना ती घेण्यासाठी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला कोणाची कोंडी करायची नाही आहे. त्यांनी त्यांचे मतं असतील तर सांभाळावं. आम्हाला आमचं लक्ष आहे तिसरा उमेदवार निवडून आणणे आणि आम्ही आमचा उमेदवार निवडून आणणार. संभाजीराजेला सेनेने नाही ते भाजपने दगा दिला तर शाहू महाराज दस्तूरपत बोलायला लागलेत. राजा भाजपची गोष्ट झाली ना शाहू महाराजांच्या विधानामुळे. पंकजा मुंडे आहेत त्या राज्यसभेसाठी कुठेतरी इच्छुक होत्या, नाराजी आहे. विधान परिषदेवर त्यांचा आता पुन्हा त्यांना संधी दिली जाणार आहे का? आणि असं आहे की काही गोष्टी पक्षाच्या अंतर्गत असतात, त्याची अगोदरच सार्वजनिक चर्चा होत नसती. हा विषय आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चेला घेऊ. संजय राऊतांनी पण मगाशी आरोप केलाय की भाजपने संभाजीराजांना दगा दिला. त्याचं उत्तर द्या सर. दगा नेमकं दिला. प्रकरण काय आहे? भाजपने खरंच दिलं आहे की शिवसेनेने फसवलं? मी राज्याचा अध्यक्ष असताना संभाजीराजेला दिल्लीहून या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी निमंत्रण दिलं की ते राजे आहेत, त्यांना कुठल्याही निवडणुकीमध्ये आपल्याला भाग घेऊ द्यायचा नाही आहे. सन्मानानं त्यांना आपण राष्ट्रपतीच्या कोट्यातून उमेदवारी देऊ. मोदीजींनी अमितजींनी त्यांना बोलवून त्या काळामध्ये उमेदवारी दिली, याचा साक्षीदार मी आहे. ती काही महाराष्ट्राच्या कोट्यातली जागा नव्हती, ती राष्ट्रपतीच्या कोट्यातली जागा होती. आणि आत्ता जे काही आमचे उमेदवार विनय सहस्त्रबुद्धे आणि पियुष गोयल हे जे 2 रिटायर होते त्यांच्या जागा त्यांना दिल्या गेल्या. राष्ट्रपतीचा कोटा काही आम्ही अजून भरला नाही आणि त्यामुळं आम्ही डावललं असा त्याचा अर्थ होत नाही. ते राजे आहेत, त्यांना त्यांचा सन्मान भारतीय जनता पार्टीने दिला. परंतु राजेनेच केलेला आरोप आहे की मला दिलेला शब्द हा शिवसेनेनं फिरवला. हा राजेंचा अपमान भाजपने केला का शिवसेनेने केला हा निर्णय या राज्यातल्या जनतेने करावा. पण आम्ही राजाच्या गादीचा आम्ही सन्मान करतो. भारतीय जनता पार्टीनं त्यांचा सन्मान केला. दानवे साहेब अपेक्षा आपण नेहमी भाषणात सांगत असतात की सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे, पण आज देशामध्ये महागाई पेट्रोल ह्याकडे भाजप वागतच नाही. भाजप सध्या हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद यामध्ये अडकलेलं आहे. महागाईकडे मौन का भाजपचं? हे बघा, आमचं महागाईकडं मौन नाही आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती ह्या इंटरनॅशनल लेवलला लिंकिंग केल्या असतात. एकाच दिवसात 2-2 वेळेस पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या. कोणीही देशाचं कोणत्याही पक्षाचं सरकार एका दिवसात 2-2 वेळेस किमती वाढू शकत नसतं. पण इंटरनॅशनल लेवलला जर का किंमत वाढत असतात त्या किमती वाढल्या. पण अशाही परिस्थितीमध्ये केंद्राने आपला टॅक्स 2 वेळेस कमी केला. एकदा आत्ता शेवटी 7 रुपये 9 रुपये केंद्रानं कमी केला आणि प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं की राज्य सरकारने सुद्धा आपला टॅक्स कमी करावा. या देशामध्ये भाजपशासित जेवढे राज्य असतील त्यांनी पेट्रोल डिझेलवरचा टॅक्स कमी केला. परंतु महाराष्ट्र सरकारनं जो टॅक्स कमी केला तो म्हणजे 1 रुपया 1.25 रुपया याच्यापर्यंत तो टॅक्स कमी केला नाही. भारतीय जनता पक्ष या देशातल्या जनतेची काळजी करतं. तीच काळजी जर राज्य सरकारनं केली तर जनतेला दिलासा मिळू शकतो. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणवर अन्याय झाला, सहस्त्रबुद्धे विद्यमान होते, पण विनोद तावडेचं नाव होतं, असं दोघांनाही संधी मिळाली. त्या विधान परिषदेत तरी कोकणाला न्याय मिळेल का? हा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करत आहे. दानवे साहेब, महाविकास आघाडी सरकारकडे आपण किती तुम्ही एकटेच प्रश्न शेवटचा प्रश्न विचारता? दानवे साहेब, हो दानवे साहेब, शेवटचा प्रश्न. प्रेस तुमच्या महाविकास आघाडी सरकारकडे आपण कसे पाहता? दानवे साहेब, शेवटचा प्रश्न. नाही. माझा शेवटचा. नाही, सर दानवे साहेब, एक सेकंड. एक मिनिट. चंद्रकांत खैरेंचा आरोप आहे की जी भाजप राज ठाकरेंची सभा औरंगाबादला झाली त्याला भाजपनं फंडिंग केलेलं आहे. आता काही वेळापूर्वीच ते बोलले. असं आहे, माझ्याबद्दल कोणतरी बोलावं म्हणजे मला पुन्हा बोलता येतं. विजलेल्या दिव्याला आखडी लावणं माझं काम नाही.
दानवे साहेब माझा एक प्रश्न राहिलेला आहे, शेवटचा माझा. दानवे साहेब महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे शब्द आपण कळलाय का? जो दिवा विजला त्याला पुन्हा आकाडी लावण्याची माझी इच्छा नाही. दानवे साहेब एबीपी मला दानवे साहेब महाविकास आघाडी सरकारकडे आपण कसे पाहता? राज्यातील महाविकास सरकार महाविकास आघाडी सरकार सर्व पातळ्यावर अपयशी ठरलेलं आहे. मग ते शेतकऱ्याचे प्रश्न असो, शैक्षणिक प्रश्न असो, राजकीय असो, ज्या प्रश्नामध्ये ते अपयशी ठरतात त्याचं खापर ते केंद्रावर फोडतात. कोविडच्या काळामध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2 वेळेस पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारनं पॅकेज जाहीर केलं नाही. कोविडच्या काळापासून तर आत्तापर्यंत मुख्यमंत्री 2 वर्ष मंत्रालयात येऊ शकले नाही. घरात बसून त्यांनी एकच घोषणा केली, माझं कुटुंब माझी जबाबदारी. याच्या पलीकडं यांनी काहीही केलं नाही. मुख्यमंत्र्याचं कुटुंब या राज्यातले 12 कोटी जनता हे त्यांचं कुटुंब असताना त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढं करत 2 वर्ष त्यांनी काढले. हे सरकार पूर्णपणानं अपयशी ठरलेलं आहे. जनतेचा भ्रम निराश केलेला आहे. भाजप पुन्हा येणार 2024ला भाजप स्वबळावर येणार. सामान्य माणूस तर अनेक गोष्टीला कंटाळलाय. ओबीसीचा घात कोणी केला? भाजपने की महाविकास सामान्य माणूस सगळ्या गोष्टीला ओबीसीचा घात कोणी केला आता कोणीही कोणाला समजून सांगण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने अनेक वेळेस राज्य सरकारांना इम्पेरिकल डाटा मागितला, ट्रिपल टेस्ट मागितली, परंतु आपल्या राज्य सरकारना देण्यासाठी टाळाटाळ केली. मुद्दामहून यांनी ओबीसीचं आरक्षण घालवलं. तोच डाटा केंद्राने दिला नाही म्हणून ते आमच्या नावानं बोंब मारत होते. पण मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार डाटा गोळा केला, तो सबमिट केला आणि मध्य प्रदेशाला ते आरक्षण मिळालं. त्यांना काही केंद्रानं डाटा दिला नाही. मग जर मध्य प्रदेशला केंद्रानं डाटा न देता जर कोर्ट त्यांचं आरक्षण गृहीत धरतं तर राज्य सरकारनं आपला डाटा का दिला नाही? राज्य सरकार ओबीसीच्या आरक्षणाचं मारेकरी आहे. राज्य सरकार मराठ्याच्या आरक्षणाचं मारेकरी आहे. हे राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाचं मारेकरी आहे. या सरकारला सामाजिक प्रश्न सोडवायचे नाहीत, आर्थिक प्रश्न सोडवायचे नाही, विकासाकडे दुर्लक्ष करून वेगळे प्रश्न निर्माण करायचे आणि जनतेचं लक्ष विकासापासून विचलित करायचं हे या राज्य सरकारचं गेल्या 3 वर्षातलं धोरण आहे. आरक्षणाच्या याच्यावर अलीकडे जे त्याने आयोग नेमला आहे त्या आयोगाचे प्रमुख आणि सदस्य त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद झाल्यामुळे त्यांनी आरक्षण हे डाटा तयार करण्यासाठी जो दौरा लावला होता तो रद्द केला. अशा परिस्थितीमध्ये 7 जूनला सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीला ते राज्य शासन डेटा देऊ शकेल? आता ते राज्याला जबाबदारी द्यायचा मी काय जबाब देऊ त्याचा? केंद्र नाही समजा राज्य सरकार सांगितलं केंद्राने 3800 कोटी आपले दिले नाहीत राज्य सरकार. तुम्ही मी बोलतो ती बातमी सांगा जनतेला या माध्यमातून. राज्य सरकारने एकदा बसावं, केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून आम्ही बसतो. राज्याचे केंद्राकडे किती पैसे येणं आहेत याचा एकदा हिशोब काढा, परंतु केंद्राचे किती पैसे राज्याकडे येणे आहेत त्याचाही आम्ही हिशोब काढतो आणि टाईम लिमिट ठरवू की केंद्रानं राज्याचे पैसे किती तारखेपर्यंत द्यायचे आणि राज्यानं केंद्राचे पैसे किती तारखेपर्यंत द्यायचे. या गोष्टीला राज्य सरकारने आव्हान आमचं स्वीकारावं. राज्य सरकार दिशाभूल करते. एक मिनिट ते सांगतात की आमचे GSTचे पैसे राहिलेत, GSTचे पैसे देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आम्ही पैशाचं तुम्हाला तारखी सांगायला तयार आहे. पण आमचे पैसे आम्ही DFC प्रकल्प केला, दिल्ली मुंबई कॉरिडॉर तो JNPT आणणार आहे. 5000 कोटी रुपये आमचे बाकी आहे. कोळसा आम्ही राज्य सरकारला रॅशनिंगमध्ये कोळसा देतो सबसिडाईज रेटमध्ये, 30,000 कोटी रुपये आमचे राज्य सरकारकडे बाकी आहे. कोकण रेल्वेमध्ये राज्य सरकारचा 22% शेअर आहे आणि केंद्र सरकारचा 51% शेअर आहे. 21ला आम्ही 366 कोटी दिले
आणि 21-22ला आता आम्ही 314 कोटीची तरतूद केली. राज्य सरकारनं 1 रुपयाची कोटी तरतूद नाही केली. राज्याचे कोळशाचे 3,000 कोटी रुपये, 5,000 कोटी रुपये आमच्या DFC प्रकल्पाचे आणि अन्य आमचे पैसे जे निघतील त्याच्यासाठी तुम्ही राज्य सरकारला चॅलेंज करा. राज्य सरकार दिशाभूल करीत आहे का आता त्यात? एक विषय पूर्ण होऊ द्या. ते त्याला दिशाभूल करीत आहे काय म्हटलं? एक विषय पूर्ण होऊ द्या. हे राज्य सरकारला सांगा, आम्ही केव्हाही हिशोबाला बसायला तयार आहे. पुन्हा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन केंद्र सरकारनं पूर्ण पैसा दिला, गुजरात सरकारनं पूर्ण पैसा दिला. आपल्या राज्यांना एक लाल पैसासुद्धा बुलेट ट्रेनला ॲग्रीमेंट असूनसुद्धा अजून दिला नाही. आणि म्हणून आमचे पैसे त्यांच्याकडे किती आहे याची ते चर्चा करत नाही. आणि GSTचा पैसा तर आम्हाला देणं भाग, आम्ही देऊच पैसा GSTचा. तो राज्याचा हक्काचा पैसा, आम्ही नाकारत नाही तो पैसा. पण हे आमच्या पैशाचं काय याचा बी तर विचार नाही करा त्यांना कधी. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विमानतळ असेल किंवा मुंबई गोवा हायवे दोन्ही प्रकल्प रखडलेले आहेत याला त्या कारणाने. याला राज्य शासन सांगते केंद्राची असं जबाबदारी. आहे, टेक्निकली प्रॉब्लेम आहे. आमच्याजवळ केंद्राजवळ पैशाचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होतो, भूसंपादनाचा प्रश्न निर्माण होतो, ही काही कारणं आहेत त्याला. हे सगळी क्लिअर आहे साहेब. आणि क्लिअर असताना रस्ता अडवला जाणार नाही. केंद्र सरकारजवळ पैसा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.